स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज आपण बनवतोय चमचमीत तोंडाला चव येईल असे स्वादिष्ट चवीचे ब्रेड पकोडे. तर आज 31 आहे आणि काही ना काही आपण चमचमीत असं बनवत असतो. तर स्टार्टर म्हणून तुम्ही हे पनीरचे ब्रेड पकोडे बनवू शकतात. बनवायला खूप साधे सोपे आहे आणि खायला तेवढेच भन्नाट चवीचे आहेत. खूप कमी साहित्यात तयार होतात आणि रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्हाला दिसत असेल किती मस्त हे पनीरचे पकोडे बनलेले आहेत आणि आपण खूप साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहोत. तर याच्यासोबत आपण हिरवी चटणीसुद्धा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पनीर लागणार आहे. तर मी जे पॅकेटमधलं पनीर असतं तेच पनीर घेतलेलं आहे. तुमच्याकडे घरात शिल्लक पनीर असेल ते वापरलं तरी चालेल. सगळ्यात अगोदर आपण हिरवी चटणी करून घेऊया. त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडा लिंबू घेतला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस टाकायचा, चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून ही हिरवी साधी सिंपल चटणी बनवून घेऊया. तुमच्याकडे पुदिना असेल तो थोडा टाकला तर आणखीन बेस्ट खूप छान चांगली चटणी बनेल. तर हे पहा आणि चटणी बनवताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही. खूप पातळ आपल्याला चटणी नको आहे. ब्रेडच्या स्लाईसवर व्यवस्थित लावता येईल अशी चटणी बनवून घ्यायची. तर सगळ्यात अगोदर आपण पनीरचे 2 भाग करून घेऊया. पनीरला कट करून घेतले. तर आता अर्ध्या भागाचे आपण काप करून घेऊया. तर उभ्या स्लाईसमध्ये मी हे पनीरचे असे 3 काप करून घेतले. आता याच्यामधून आणखीन आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे. हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे एका पनीरच्या तुकड्याचे 2 पनीरचे तुकडे हे असे कट करून घ्यायचे. तर असे आपण प्रत्येक पनीरच्या तुकड्यांचे स्लाईस करून घेऊया. हवं तसं तुम्ही कापून घेऊ शकता. तुम्हाला जेवढ्या आकाराचे पकोडे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पनीर कट करून घेऊ शकतात. मी इथे मिडियम साईजमध्ये हे पनीरचे पकोडे बनवलेत. खूप मोठे नाही, खूप लहानही नाही. तर हे पहा असे पनीर आपण कट करून घेतलेत. बाकीचंसुद्धा सेम पनीर असंच कट करून घ्यायचे. त्याच आकारामध्ये आपण जसं पनीर कापून घेतले सेम तशाच पद्धतीने मी इथे ब्रेडसुद्धा कट करून घेतला आहे. हे पहा अशा पद्धतीने पनीर जसं आपण कापलं तसंच ब्रेड कापून घ्यायची. पनीरची एखादी स्लाईस ब्रेडवरती ठेवून त्या आकारामध्ये तुम्ही असे ब्रेडचे काप करून घेऊ शकतात. तर आपलं पनीर आणि ब्रेड तयार आहे. आता आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. तर एका बाउलमध्ये मिडियम आकाराच्या वाटीने बेसन पीठ घेतले. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे. पाव चमचा ओवा चोळून टाकायचा. याचा स्वाद खूप छान लागतो आणि बेसनचे पदार्थ पचायलाही हलके जातात. तर हातावरती छान क्रश करून हा ओवा याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आपण चटणीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. फक्त आता बेसन पीठ आहे त्या अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचे. तर थोडीशी हळद टाकून घेऊया आणि अगदी थोडी लाल मिरची पावडरसुद्धा टाकायची. लाल मिरची पावडर खूप जास्त टाकायची नाही. खूप जास्त जर टाकले तर तळताना मग कलर खूप लालसर होतो पकोड्यांचा, त्यामुळे थोडीशीच टाकायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकून हे बेसन पीठ आपण भिजवून घेऊया. तांदळाचं पीठ नसेल तर एखादा चमचा कॉर्नफ्लोअर टाकलं तरी चालेल किंवा दोन्ही नसेल तर फक्त बेसन पिठापासून सुद्धा तुम्ही बनवू शकतात. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊया. तर पीठ आपल्याला पकोड्यांवर म्हणजेच ब्रेडवरती व्यवस्थित कोटिंग होईल असं याची स्लरी बनवून घ्यायची. तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेतले. खूप घट्ट नको आहे आणि खूप पातळही नको आहे. व्यवस्थित ब्रेडला कोटिंग होईल असं हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आणि अजिबात याच्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. बेसन पिठाच्या व्यवस्थित हे पीठ भिजवून घेतले. तर अशी याची थिकनेस हवी. हे पहा तर बेसन पीठसुद्धा आपलं तयार झाले. चटणी तयार आहे. ब्रेड आणि पनीरसुद्धा कापून घेतले. तर आता इथे ब्रेडच्या 2 स्लाईस करून घेतलेत. यावरती आपण जी हिरवी चटणी बनवून घेतली आहे ती लावून घेऊया. ब्रेडची एक स्लाईस घेऊया आणि त्यावरती थोडीशी चटणी लावून घेऊया. लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी वापरा आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची टाकू शकतात. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत. तुम्ही याच्यामध्ये ब्रेडच्या स्लाईसवर आपण जी हिरवी चटणी लावली आहे त्याच्याऐवजी कोणताही मसाला लावून तळू शकतात किंवा तुम्ही बटाट्याची स्टफिंग करून तसंसुद्धा याच्यामध्ये पनीरची स्लाईस ठेवून डिप करून बेसनमध्ये तळू शकतात. भरपूर असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. साधं सिंपल म्हटलं तर याच्यावरती तुम्ही लाल मिरची पावडर, हळद असं पनीरला कोटिंग करून घेऊन नंतर ब्रेडमध्ये ठेवून तसंसुद्धा बेसनमध्ये डिप करून तळता येऊ शकतं. तर हे पहा दोन्ही साईडला ब्रेडच्या आपण हिरवी चटणी लावली आहे आणि आतमध्ये पनीरची स्लाईस ठेवून घेतली आहे. तर असं आपण हे स्टफिंग करून घेतले. तर आणखीन एक मी बनवून घेते.
तर दुसरंसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. तुम्हाला मी 2-3 ॲडवाईस सांगितलेले आहेत. तर हे पहा 2 आपण इथे अशा बनवून घेतलेत आणि आमच्या घरामध्ये सर्वांनाच स्पायसी खायला, झणझणीत खायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी काहीतरी चटपटीत, चमचमीत म्हणून हे अशा पद्धतीने बनवून घेतलेत पनीरचे पकोडे. तर इथे मी 2 बनवून घेतलेत. आता आपण तळून घेऊयात. तेल मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचे. तर आपल्या इथे बेसन पीठसुद्धा तयार आहे आणि पनीरचे ब्रेड पकोडेसुद्धा आपण स्टफिंग करून घेतलेत. आता तळून घेऊया. तर मिडियम गॅसवरती तेल गरम झालं की थोडंसं त्याच्यात मिश्रण टाकून पाहिलं तर छान त्याला बबल्स येतात. पटकन ते मिश्रण वरती आलं आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. खूप हाय फ्लेम ठेवायची नाही किंवा खूप कमी ठेवायची नाही. कमी गॅसवरती जर पकोडे तळले तर खूप तेल शोषून घेतात आणि खूप ऑइली असे हे पकोडे बनतात. कोणतेही पकोडे असू देत खूप ऑइली बनतात. त्यामुळे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं. फास्ट गॅस केला तर पटकन लालसर रंग येतो आणि आतपर्यंत चांगले तळले जात नाहीत. आता एक आपण ब्रेडची स्लाईस घेऊन बेसनमध्ये व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून घेऊया. तर दुसरीसुद्धा सेम अशीच आपण व्यवस्थित कोटिंग करून घेऊया आणि लगेचच तेलामध्ये अलगद हाताने सोडून घ्यायचे. हे पहा. तर अशा पद्धतीने आपण 2 इथे स्लाईस तेलामध्ये सोडून घेतले. थोड्या वेळ व्यवस्थित सेट होऊ देऊया आणि हलक्या हाताने साईडने असे झाऱ्याने तेल सोडून घ्यायचे. त्याच्यावरती तेल उडवायचे असं म्हणजे वरूनसुद्धा कोटिंग होतं आणि थोड्या वेळाने मग पलटी करून घेऊया. व्यवस्थित पकोड्याला कोटिंग झालं की मग ते पलटी होतात, कढईला चिटकत नाहीत आणि उलटतासुद्धा येतात. आपल्याला झाऱ्यालासुद्धा बेसनचं मिश्रण अजिबात लागत नाही. तर थोड्या वेळाने आपण हे पनीरचे पकोडे पलटी करून घेतलेत. आता दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया आणि छान सोनेरी रंगावरती तळायचे. तर अलटी-पलटी करून चांगला याला खरपूस रंग येईपर्यंत पनीरचे पकोडे आपण तळून घेतलेत आणि किती चांगला रंग आला पहा. तर तेल निथळून आपण हे पकोडे काढून घेऊया ताटामध्ये. एकदम मस्त असे आपले हे ब्रेड पनीर पकोडे तयार झालेत. तर बाकीचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे पनीरचे पकोडे फ्राय करून घेऊया. तुम्ही जर केव्हा बनवले नसतील तर नक्की एकदा करून पहा. खूप छान होतात आणि गरमागरम हे पकोडे चहासोबत अप्रतिम लागतात. तर बाकीचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे पनीरचे पकोडे तळून घेऊया. खूप वेळ अलटी-पलटी करत राहायचं नाही. खूप वेळ तेलामध्ये पकोडे तसेच ठेवायचे नाही, नाहीतर खूप ऑइली होतील. दोन्ही साईडनी छान याला खरपूस लालसर रंग आला असा की काढून घ्यायचे. चांगले ते आतपर्यंत तळले जातात आणि मिडियम गॅसवरती तळले की खूप छान तळलेसुद्धा जातात. तर अशा पद्धतीने आपले पनीरचे ब्रेड पकोडे तयार झालेत. तुम्ही लहान मुलांना सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्ले तरीसुद्धा अप्रतिम लागतात. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा. तर एक पनीर पकोडा मी तुम्हाला कट करून दाखवते. आतमध्ये किती छान त्याला लेयर आलेत पहा. ब्रेडची, बेसनची, आपण हिरवी चटणी बनवली ते आणि पनीर दिसायलाच एवढं भारी दिसतं. कोणालाही पाहूनच खावेसे वाटतील हे पनीरचे पकोडे. एवढे भारी होतात. हे पहा. आहेत की नाही एकदम भन्नाट. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका बरं का. माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही अपलोड करत असतो आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.